काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। आंतरवली सराटीमध्ये जात प्रणिती शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रणिती शिंदे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचल्या। जरांगे पाटलांच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे। बातमी बीडमधून आहे। 3 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान 2 वेळा जमा झालं। 3 वर्षांपूर्वी चुकीने पडलेल्या अनुदानाची प्रशासनाकडून आता सक्त वसुली सुरू करण्यात आली आहे। पैसे न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवला जाणार आहे। पैसे भरावेच लागेल, अन्यथा सातबाऱ्यावर बोजा टाकू, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ही माहिती दिली आहे। बीड जिल्ह्यात सन 2022 मध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं। यानंतर प्रशासनाने पंचनामे केले आणि 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान अदा करण्यात आलं। मात्र हे अनुदान देत असताना काही शेतकऱ्यांना डबल अनुदान पडलं आणि ते अनुदान खर्च केल्याच्या नंतर आता तब्बल 2-3 वर्षाच्या नंतर प्रशासनाकडून सक्त वसुली करण्यात येते। गावामध्ये 2022चं अनुदान जे खात्यावर जमा झालं तर 2023 मध्ये झालते। त्यात 88 लोकांना आमच्या गावातील दुबार अनुदान आलेलं आहे आणि प्रशासनामार्फत आता सध्या त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे की सातबारावर बोजा टाकण्यात येईल, नाहीतर अनुदान दुबार भरावे लागेल। नाही, मी त्यांचे पैसे परत केले, कारण मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर ते पैसे नाही भरले, तुम्हाला जे दुबारा अनुदान आले ते पैसे जर तुम्ही परत नाही भरले तर तुमच्या सातबारावरती बोजा टाकण्यात येईल। आणि जर बोजा टाकला तर ते आम्हाला पीक कर्ज ते वगैरे भेटत नाही, कारण पीक कर्ज आम्हाला कसं गरजेचं असतंय की पेरणीच्या टायमिंगला आम्हाला पैशाची गरज असते। तात्काळ का भरलं सोनं घाणठे? सोनं हे आम्हाला सोनं घाण म्हणजे आम्हाला पुढचे कार्यक्रम करता येत नव्हता ना, ते आम्हाला हे पैसे भरल्याशिवाय आम्हाला पुढचं हे अनुदान मिळत नव्हतं ना, त्याच्यामुळे आम्ही हे सोनं घाण ठेवून हे बँकेत टाकले। मात्र शेतकऱ्यांनी आता यासाठी वेळ देण्याची सुद्धा